नमस्कार. घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की सौमित्र आणि जानकी प्रॉपर्टीचे 4 हिस्से होऊ नये यासाठी खूप प्रयत्न करतात, परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश येत नाही. सौमित्र म्हणतो की मला या प्रॉपर्टीत हिस्सा नको आहे, माझा हिस्सा मी दादाला देतो. परंतु सारंग त्याच्याशी वाद घालायला लागतो. तो म्हणतो, तुला नको असेल तर तू घेऊ नकोस, पण मला माझ्या प्रॉपर्टीत हिस्सा हवा आहे. असे म्हणून त्यांची भांडणं सुरू होतात. तेव्हा ऋषिकेश त्यांना अडवतो आणि म्हणतो की हा निर्णय झालेला आहे, त्यामुळे या प्रॉपर्टीचे आता 4 हिस्से होणारच. तेवढ्यात अवंतिका आणि ऐश्वर्याची सुद्धा वादावादी सुरू होते. ऐश्वर्या तिला म्हणते की तुम्हाला नको असेल तर तुम्ही नका घेऊ, परंतु आम्हाला या प्रॉपर्टीत हिस्सा हवा आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आता काही झालं तरी या प्रॉपर्टीची वाटण्या होणारच. तो सही करायला जाणार तेवढ्यात ऐश्वर्याच्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणे लता आई त्याला म्हणतात की अरे ऋषिकेश, एवढं मोठं तू काम करायला जातोयस तर ते प्रॉपर्टीचे पेपर देवापुढे तरी ठेव. असं म्हणून त्या जानकीला सांगतात की तू देवापुढे ते पेपर ठेवून ये. तेवढ्यात सुमित्रा आई ऐश्वर्याला म्हणतात की तू पण तिच्या पाठोपाठ जा. तेव्हा सुमित्रा आई ऐश्वर्याला जानकीच्या पाठोपाठ पाठवतात. त्यानंतर देवघरात जेव्हा जानकी देवासमोर पेपर ठेवते तेव्हा ऐश्वर्याच्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणे लताई चक्कर यायचे नाटक करतात व तेवढ्यात ऐश्वर्या प्रॉपर्टीचे पेपर्स बदलते. बाहेर आल्यावर जानकी परत ऋषिकेशला समजवण्याचा प्रयत्न करते की या प्रॉपर्टीचे वाटण्या करू नका, परंतु ऋषिकेश ऐकत नाही आणि त्या पेजेसवर साईन करतो. त्यानंतर जानकी सौमित्र आणि अवंतिकाला लता आईंवर तिला संशय असल्याचे सांगते आणि त्यांच्याकडे ती मदत मागते की त्यांचं खरं रूप समोर येण्यासाठी तुम्ही मला मदत करा. त्यावर ते दोघंही तयार होतात. आता पुढील भागात आपण बघणार आहोत की ऐश्वर्या आपले खरे रूप दाखवते. ती सगळ्यांना हे सांगते की जानकी आता तू बाहेर निघ आणि सुमित्रा आई आणि नानासाहेबांना ए म्हातारे वगैरे असं बोलायला लागते. तेव्हा ते आश्चर्यचकित होतात. ती म्हणतात की ही सगळी प्रॉपर्टी आणि या घरावर आता फक्त माझा हक्क आहे, त्यामुळे तुम्ही माझ्या घरात राहायचं नाही. त्यानंतर जानकी ऐश्वर्याच्या रूममध्ये काहीतरी पेपर्स शोधायला जाते तेव्हा तिला तिच्या लहानपणीचा तो फोटो सापडतो. तो फोटो ती जोडून बघते तर तो फोटो ऐश्वर्याकडे कसा आला म्हणून ती तिला विचारते आणि हेही सांगते की जर तू मला सांगितलं नाहीस तर माझ्या आईची माहिती मिळवायला मी कुठल्याही थराला जाईन. तेव्हा ऐश्वर्या बोलून जाते की लता आई म्हणजेच तुझी आई आहे. हे आपल्याला आता पुढील भागात पाहायला मिळेल. हे आता खरे आहे का हे स्वप्न पडत आहे हे आपल्याला पुढील भागातच बघायला मिळेल. तुम्हाला हा भाग कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.